दोघाही स्ट्रगल खूप केला. दोघांचं ऑपरेशन झालं होता आणि 2-2.5 महिने बैल घरातच होते, बसूनच होते. पावरचं ऑपरेशन झालं होता, तर पावर पण 1 महिना 1.5 महिना बैल बसूनच होता आणि तब्येत पण एकदम त्याची हाटलेली. आम्हाला पण आम्ही पण नवीन पिढीमधलेच उतरलो होतो. आम्हाला पण जयेश दादा, आकाश दादा राऊत यांनी खूप आम्हाला शिकवलं, म्हणजे आम्ही त्यांचे पैरे करून. आपल्या समोर आहे तलोजा मजकूरचा राजा जो आणि पावर बैलाचे मालक. आणि जी गाडी आपल्या मुंबई बैलगाडा क्षेत्रामध्ये घरची गाडी आणि ज्या गाडीची ओळख आहे, घरची गाडीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे बिनजोड बैलगाडा क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये, ती गाडी आपल्यासमोर आहे आणि त्याचे मालक आहेत राजा पावर. आणि आपल्यासमोर आहेत दादा. काय म्हणाल आपल्या राजाबद्दल आणि या सीझनमध्ये काय आपलं नियोजन असेल राजाचं? नियोजन आमचं आधी राजाचा फेरच चालू होता आणि पावर आता 4-5 दिवस झाले पावरला तर उतरले घाटावरून. त्याचा पण आता दोघाही स्ट्रगल खूप केला. दोघांचं ऑपरेशन झालं होता आणि 2-2.5 महिने बैल घरातच होते, बसूनच होते. ऑपरेशन झालं, राजाचं ऑपरेशन झालं, पावरचं ऑपरेशन झालं, दोघांचं ऑपरेशन झालं आणि आता तेच याच्यावर आता जोरात पुन्हा एकदा आम्ही नवीन सुरुवात करायला तयार झाले मैदानात. मी सांगितल्याप्रमाणे आपला राजा आणि पावर खूप स्ट्रगल केलं त्याने आणि आजारपणातून उठलेत या सीझनच्या आधी, म्हणजे आता. तर काय नक्की झालं, काय होतं, कसला ऑपरेशन झाला होता राजा आणि पावरचा, काय सांगा? अशी गाठ झाली होती पावरचे आणि ती पावरचा गाठीमुळे ऑपरेशन झालं होता आणि राजाचा वातेचा प्रॉब्लेम होता, शिरांचा जाम झाला होता, त्या शिऱ्याचं ऑपरेशन झालं होतं. मग नक्कीच आपला बैल आता बघितलं तर आपण बसून होतं, तर मग काय आपल्याला नक्की अपेक्षा असतेच बैलाकडून? आणि जेव्हा आपला बैल आपला बसून राहतो तेव्हा काय नक्की आपलं माइंड नक्की काय होतं, चालतो का? आमचं तर खूप हे झालं होतं आणि राजा आता गेल्या वर्षी सीझनला पळत होता, त्यापेक्षा आता पळकला 2023मध्ये जसा राजा पळत होता तसा राजा अंडा असा पळते, आम्हाला फेऱ्याचा पळते. आता पहिलाच अड्डा आहे, आता पब्लिकने कसा पळते आणि जे पळत वर्षी पळत होता 2023मध्ये तसा राजा अंडा पळायचा आम्हाला अपेक्षा आहे, राजा तसा पळेल. यंदा नक्कीच आपल्याला राजाला अपेक्षा तर असेलच. तर नक्की राजा आपला कुठे होता, मुंबईमध्येच होता का घाटावर होता? राजा मुंबईलाच होता आणि मुंबईवरून घाटावर आम्ही शर्यतीला गेलो होतो. 2 शर्यत केल्या होत्या, नाशिकला गेलो होतो, घोडाबाईला पण शर्यत केली होती राजाने. कसं होतं आपल्याकडे राजा आणि पावर आणि इतर बैलांमध्ये पळतो बैल आणि मग नाशिकला तुम्ही गेला होता, मग कसं काय घोड्या बैलामध्ये राजा आपला पळाला होता? तर काय होतं तेव्हाचं नियोजन कसं होतं नक्की? राजाचं ऑपरेशन पण झालं होतं ना, ऑपरेशन झालं आणि राजा असं आम्हाला समजायला लागलं की राजा आता राजा नाही. आम्ही पेराकाराठी नाशिकला गेलो होतो, नाशिकला घोड्यात चांगला पळाला आणि घोड्यात शर्ती पण केल्या राजा. किती शर्ती केल्या घोड्यामध्ये? घोड्यामध्ये 2 शर्ती झाल्या राजा, 2 वेळा नेलं तर 2 वेळा. दोन्ही वेळेला शर्ती झाल्या होत्या. कोणता म्हणजे घोडा नक्की कोणता होता? घोडा गंगापूरचा मामा आहे ना, आम्हाला राजा म्हणून त्यांच्याकडून आम्ही घेतला होता, त्याहीच घोडा केला होता आणि त्यांचाच घोडा त्याची राजाची आखल होता. तुम्ही म्हणजे नक्की त्यांचंच नियोजन होतं काय घोडा बैलाचं? मग कशी पळाली गाडी काय? गाडी चांगली पळाली घोड्यात आणि राजा पण आता चांगला रुटीनला लागले. आता अपेक्षा आहे राजाकडून होता. मग काय आता यंदाच्या सीझनचं कसं नियोजन असेल राजाचं? आता समजेल, आता पहिलाच अड्डा यायचा ना आणि गाडी चांगली, घरची गाडी चांगली पडली. याच्या पुढचं नियोजन घरची गाडीचंच असणार का पैरे देणार लोकांना, काय वाटतं? पहिलं तर होणारच आमचं, पहिलं तर आता होतंच, आमची गाडी पळणार होती आणि बरं घरची गाडी पहिली सुरुवात घरची गाडीने आखलो, नंतर पैऱ्याने करू अशी सुरुवात झाली. किती वर्ष झाली राजा आणि पावर तुमचे घरच्या दावणीला आहेत? आणि त्याचा 3रा वर्ष 2023ला पहिली सुरुवात होती, 24 आणि 25च्या पण नक्कीच आदत होता तेव्हा घेतला होता का राजा? राजा पावर दुसरा होता आणि राजा चौथा होता, तेव्हा घेतला होता काय? तेव्हा घेतला. मग तिथून इथपर्यंतचा प्रवास राजाचा कसा होता काय? प्रवास खूप केला राजाने आणि स्ट्रगलकडून दोघांनी खूप नाव पण केलं आमचा. इतकं नाव केलं की महाराष्ट्रात आता पुढे सातारा जिल्ह्यात दिलो, आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये गेलो तरी राजा पावरचं नाव घेतात. नक्कीच आपल्या मुंबईमध्ये सुद्धा राजा आणि पावरचं खूप नाव आहे. नक्कीच आपल्या बैलावर आपण लिहिलंय मिस यू योगेश पवार म्हणून, त्यांच्याबद्दल काय सांगाल? योगेश दादांनी बैल आम्हाला हा देऊन गेला होता आणि योगेश दादाच्या नावाने बैल राजा पवार ही गाडी पळायची आणि योगेश दादा गेला आता, त्यामुळे आम्ही योगेश दादाचे नाव म्हणून पहिली सुरुवात म्हणून योगेश दादाच्या नावाने आम्ही गाडी आणली. तर नक्कीच आपलं आता पावसाळ्याचा सीझन गेल्यानंतर आपल्या राजा पावरचे फेरेच कसे, कोणत्या बैलात फेरे मारले काय? फेऱ्या चांगल्या फेऱ्यात मारला. डबल कुटारीचा टॉप गिअर मथुरे म्हणून त्या घेतलेली, राजा पवारची गाडी पळलेली. डबल आमचा ती आकाश दादा राऊतची गाडी सुंदर आणि राजा ही गाडी पळाली होती. चांगल्या याच्यात फेऱ्या गेल्या. नक्कीच आज गाडी जमले का? गाडी जमली नाही, तेच गेले नाव द्यायला तिकडे. नाव द्यायला गेलं म्हणजे आज बिंजोडला नाव ठेवायचे काय? बिंजोला नाव. तर नक्कीच आपले राजा आणि पावरची शर्यत जमेल तर दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. मग काय अपेक्षा काय असतील? आता बऱ्याच दिवसानंतर आपले बैल बसून होते
आणि त्याच्यानंतर काय असणार अपेक्षा आज? तर खूप आहे आणि राजा पवार आमच्या अपेक्षा म्हणजे असा मन नाराज नाही करत ही गाडी. आणि आम्हाला अपेक्षा घरची गाडीवर अपेक्षा तेवढी असं म्हणजे आमच्या पहिल्यावर विश्वास नसतं. पहिलीचं आमच्या घरची गाडीवर विश्वास असते. गुलाल घेतील असं आम्हाला अपेक्षा. नक्कीच आपला राजा आपल्याला गुलाल मिळून दिसेल. तसंच आता आपण जाऊ आपल्या ग्रुपकडे. तुमचा ग्रुप आणि मित्रांची खंबीर साथ नक्कीच असते तुम्हाला. त्या ग्रुपबद्दल काय सांगाल मला तुमच्या? ग्रुप तर खूप ग्रुप असल्याशिवाय शर्तीला मजा नाही आहे. आणि मित्र पोरा मित्र आहेत ना आमचं पहिल्याहून खूप जीव आहे त्यांचा. आणि कामावर जातात, काही कामावर सुट्टी मारून येतात, काही शाळेत पण जात नाही. पण त्यांनी राजा पवारची पहिली शर्यत आहे, पहिला अड्डा आहे म्हणून सर्वही दांड्या मारून सगळे मित्र आले. सगळे झालेत. नक्कीच आपल्या राजा आणि पावर घरची गाडी आहे. ड्रायव्हर पण कोण असतो आपल्या याच्यावर? ड्रायव्हर विषा ड्रायव्हर असते करडचा, आणि कालू ड्रायव्हर असते, महेंद्र किनी ड्रायव्हर असते. 3 ड्रायव्हर असतात. नक्कीच मग आपली मित्रांची साथ आहे म्हटल्यानंतर यंग पिढी आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरले आपल्यासारखी. आणि मग नक्कीच लोक काही जुने यांचं हे आहे की नवीन पिढी जी उतरले ते वाद वगैरे करतात, तर त्यांना काय सांगाल? आम्हाला पण आम्ही पण नवीन पिढीमधलेच उतरलो होतो. आम्हाला पण जयेश दादा, आकाश दादा राऊत यांनी खूप आम्हाला शिकवलं. म्हणजे आम्ही त्यांचे पैरे करून आम्ही शिकलो कसं शर्यत केल्याची, कशी नाही केल्याची. आणि आम्हाला थोडा अनुभव देत त्यांच्या अनुभवाने आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये असं टप्प्यात चाललो आहे. तर आपली घरची गाडी नक्कीच टॉपमध्ये पळते. आणि राजा आणि पावर इतर आपले दावणीला बैल आहेत का कोणती? राजा आणि पावर आणि एक भुऱ्या आहे, वासरू म्हणून आहे भुऱ्या. तो पण चांगला बोलते. गेल्या वर्षी सीझनला त्यांनी 45 की 50 गुलाल घेतलं होतं. लगातार त्यांनी 36 की गुलाल झालं होतं ना. तो पण चांगला वासरू बोलते. आणि राजाच्या आम्ही फेऱ्या टाकला होता त्या वासराला. तो पण राजाची चांगला पळालेला. आज आणायचं होतं त्याला, काही कारणास्तव त्याला घरी ठेवला. नक्कीच राजा आणि पावरने तुमचं जसं नाव केलं आहे तसं आपलं भुऱ्या नाव करेल का? काय भुऱ्याकडून अपेक्षा काय आहेत? भुऱ्याने पण नाव केलं खूप. भुऱ्याला पण ओळखतात, खूप चांगला बोलते आणि चांगलं नाव करेल आम्हाला अपेक्षा त्याच्याकडून. तर मग नक्की तुम्ही निघत म्हणाले की राजाचं ऑपरेशन झालं होतं, नक्की काय झालं होतं पायाला? राजाला ऑपरेशन वाताचा प्रॉब्लेम झाला होता. किती दिवस राजा बसून होता? राजा 2-2.5 महिने बैल बसूनच होता. आणि पावरला पण 2 महिने. आपला राजा आधी जसा पळत होता जोमाने तसाच बसून झाल्यानंतर म्हणजे जो जसा आजारपणातनं उठला तसा तुम्हाला काय जाणवलं नक्की? आजारपणातून उठला, ऑपरेशन केलं. आम्हाला पण वाटलं की राजाचं ऑपरेशन करणं म्हणलं राजा पण जास्ती. आणि आता गती पण खालून पण गती चांगली लावते. आणि जे 2023ला राजा तसा पळत होता तसा राजा हल्दी पळतोय. पण आता पहिला अड्डा आहे, कसा पळतोय. काय म्हणशील आपल्या पावरबद्दल? पावरबद्दल पण पावरने खूप स्ट्रगल केला. पावरचं ऑपरेशन झालं होता. तर पावर पण 1 महिना 1.5 महिना बैल बसूनच होता. आणि तब्येत पण एकदम त्याची हाटलेली. इकडे आणून त्याची तब्येत झाली. आणि तिकडे पण अजय भाऊ आहे म्हणून, अजय जाधव म्हणून, त्याही पण खूप मेहनत केली राजावर. आणि त्यांच्या मेहनतीने बैल डबल उभा राहून बैल चांगला पळाला. घाटावर कुणाकडे असतो आपला पावर? अजय जाधव म्हणून भोसरेमधला अजय जाधव, त्याच्याकडे बैल असते. आणि घेतले तशी राजा तिथेच असते. तर नक्कीच आपण आपल्याकडे बैल सांभाळतो आणि घाटावर सुद्धा आपले ते असतील म्हणजे नियोजन करते, त्यांच्याकडे आपण विश्वास ठेवून त्यांना बैल त्यांच्याकडे पाठवतो. तर कसं काय असतं नक्की आपले हावभाव कसे असतात त्यांच्याबद्दल? आमच्यापेक्षा जीव म्हटला तर अजय दादाचा जीव याच्यावर आहे. अजय भाऊंचा पावर जीव असते. विचारतच असतात पावर कसा आहे, आता तब्येत बरी आहे का, खाते का, हे विचारतच असतात. आणि त्यांचा जीव बोलला तर पावर त्यांचा. नक्कीच आपण तोच विश्वास ठेवून आपण देतो, घाटावर बैल पाठवतो. त्यांच्या आपल्यापेक्षा जास्त जीव ते लावतात. तर काय झालं होतं नक्की? पावरला 1 महिना बसून होता. पावरची अशी गाठ झाली होती खाली येऊन गाठीचं ऑपरेशन झालं होता. आणि गाठीमुळं त्याचं ऑपरेशन तो बसूनच होता. 15-20 दिवस बैल बसूनच होता. आणि त्याच्यानंतर बैल तब्येत पण आटली होती. आता तब्येत पण मस्त झाली आणि बैल पण चांगला पळतो. तर नक्कीच मग त्या महिन्यानंतर आपण महिनाभर बैल बसला असेल घरी बसून, त्याच्यानंतर आपलं जे सराव वगैरे असतो तो कसा दिला आणि कशी तब्येत नक्की कशी काही तुम्ही नियोजन केला? सराव तर पहिला आम्ही चालवायला न्यायचो त्याला. चालवून नेऊन आम्ही सराव रेशल दिली त्याला. रोशेल पण ते चांगलं पळाला. मग आता इकडे आणला तर राजाभाऊची फेरावून टाकला, चांगली गाडी पळाली. मग काय वाटतं आपली कितपत गाडी पळेल राजा आणि पावरची घरची गाडी? बघू त्यांच्याकडे ते जेवपर्यंत पळतील तेवपर्यंत ती गाडी हीच गाडी पडेल. आणि आम्ही आणू असं अपेक्षा नाही आम्ही काही दुसरं बैल आणू, पण यांच्यावर आम्ही मजा बनवून आणि घेतलं होतं. आणि तीच गाडी आणू म्हणून बघू आता पुढची वेळ काय. नक्कीच एक टॉपमध्ये आपलं नाव नेलं आहे राजा आणि पावर घरची गाडी. तर मग काय असेल आपण इथून पुढे अपेक्षा काय असतील या दोघांकडून? अपेक्षा तर खूप आहेत. अपेक्षा कोणती ठेवली नाही ते दोघांनी.
जी अपेक्षा होती ती संपूर्ण अपेक्षा पूर्ण केली. जी अपेक्षा नव्हती ती पण ते राजाने पूर्ण करून दिली. तर मग नक्कीच तुमची घरची गाडी पळते आणि तुम्हाला पायऱ्यासाठी पण खूप फोन येत असतील, तेव्हा काय असतो तुमचा विचार? पहिल्यासाठी येतात फोन. जेव्हा गाडी राजा थोडा रुटीनला कमी होता तेव्हा जरा अडचण यायची. आता राजाला चांगला पळते, तिचा फोन येतात. पण आमची घरची गाडी चांगली पळते. आता सुरुवात घरची गाडीवरून करावा म्हणून आम्ही घरची गाडीचा केली. आणि त्याचा पहिरा आला होता आम्हाला पहिराचा. ती गाडी येऊन जोडी पळते पबजी आणि याची. ती घरची गाडी मला आज पबजीने राजा पळला. तर बघा राजा आणि पावर आज नक्कीच शर्यत जमेल आणि आपल्या राजा आणि पावरला शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी आजसुद्धा. तर धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल. आणि असंच आपण भेटू अड्ड्यात आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील राजा आणि पावर.